मजेत आहात ना? तर मजेतच राहा। आजचा दिवस तुम्हाला सर्वांना खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जावो हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना। तर आजचा ब्लॉग असणार आहे की मी म्हणजे किराणा माल माझा मध्ये भरते ते तुम्हाला दाखवते आणि कुठून घेते ते पण तुम्हाला सांगते। कारण कसं आहे डीमार्ट रिलायन्स मधून पण आपण बऱ्याचशा गोष्टी आणतो, पण बऱ्याचशा गोष्टी तिथे बाकीच्या गोष्टी महाग पण असतात आणि बाकीच्या जर होलसेल दुकानातून आपण हे सगळं असं घेतलं ना तर ते आपल्याला परवडतात पण। आणि आता मला कसं लाडू बनवायचे होते त्यामुळे मग मी बऱ्याचशा अशा वस्तू आणल्या आहेत आणि मी काय काय आणलंय आणि कशी काय पूर्वतयारी मी करून ठेवते। आता सध्या थंडी पडते भरपूर, म्हणून मला आता उडीद डाळीचे लाडू आणि मेथीचे असे 2 प्रकारचे लाडू बनवायचे, त्यामुळे म्हटलं चला आता तुमच्याशी पण शेअर करू। तर मी पूर्वतयारी कशी करते आणि कशा पद्धतीने आपण आपल्या किराणा मालाची बचत करू शकतो, कशा प्रकारे आपण सगळं वस्तू आणू शकतो कमी या होलसेल दरामध्ये, ते तुम्हाला आज दाखवणार आहे मी। तर बघा आज आता ही उडदाची डाळ आणली मी, तर तिकडे रेट वेगळा असतो होलसेल मध्ये आणि आपण डीमार्ट मध्ये घेतो ना तिथला रेट वेगळा असतो पॅकिंगचा, ते पण लक्षात घ्यायचं। आणि कसं डीमार्टचं खूप दिवसांचं पॅकिंग असतं त्या वस्तूंचं, आणि हा जो असतो किराणा मालाची जी आपण वस्तू घेतो ती कशी नेहमी फ्रेश असते। जसं सीझन असतं सीझन वाईज ते लोक माल आणतात भरतात, तसं डीमार्ट मध्ये नसतं। म्हणून डीमार्ट मधून कुठल्या वस्तू घ्यायच्या आणि कुठल्या नाही घ्यायचं हे तुम्हाला आज मी दाखवणार आहे। तर आणि कुठल्या वस्तू आपल्याला डीमार्ट मध्ये जास्त परवडतात आणि बाहेर किराणा दुकानात जाऊन घेतल्याने कुठल्या वस्तू आपले पैशांची बचत होते हे पण तुम्ही बघू शकता। तर दाखवते मी तुम्हाला आज मी काय काय शॉपिंग केली, काय काय आणल्यात वस्तू त्या मी। तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया जास्त वेळ वाया न घालवता। तर बघू शकतात तुम्ही, बघा मी ना सगळ्या अशा वस्तू सॅग्रिगेट केल्या आहेत सगळ्या। तर आता मला लाडू पण बनवायचे होते म्हणून मी काय काय सामान आणले ते तुम्हाला दाखवते आता। तर बघा 1 किलो गूळ आणलाय, नाही सॉरी 2 किलो गूळ आणलाय, 1 किलो खोबरं आणलंय, अर्धा किलो डिंक, अर्धा किलो मेथी आणली आहे, पंपकिन सीड्स आणले, याला बोलतात हळीव आणली आहे, आणि 1 किलो बघा 1 किलो ही खारीक आणली। आणि आपल्या चॅनलवरून मी खारीक पावडर कशी तयार करायची ते पण व्हिडिओ टाकला आहे, तुम्ही नक्की बघा। खारीक पावडर कशी तयार करायची एकदम सोपी टिप दाखवली तुम्हाला मी। तर बघा हे खारीक पावडर बनवायची आता मला, ती बनवेल मी। आणि हे मकईचे पोहे आणले, तर चिवडा बनवून ठेवायचा होता म्हणून, कारण ऐन वेळेला मधल्या वेळेत खाण्यासाठी। हे तेजपत्ता आणला, भाजलेली बडीशेपचं हे पॅकेट आणलं आहे मी, आणि शेंगदाणे पण आणले। बघा शेंगदाण्याची क्वालिटी बघा तुम्ही, हे सगळं मी किराणा दुकानातून आणलं आहे, डीमार्टमधून नाही आणलं आहे। आणि ह्या आपण तडकासाठी आणतो ना त्या गोल राऊंड कलर मिरच्या आहेत त्या तडकासाठी वापरतो त्या। हे डाळ्या आणल्यात मी चिवडा बनवण्यासाठी। आणि हा जो आहे ना हा पॅकेटचा जाड रवा आणलाय सम्राटचा, उपमा वगैरे आपण बनवतो ना त्याच्यासाठी आणलाय। बघा काबुली चणे आणले, आणि काबुली चण्यांची क्वालिटी पण बघा कशी। ही उडदाची डाळ आणली, उडीद डाळ 1 किलो आणली मी, कारण लाडू बनवायचे ना त्याच्यासाठी आणली उडीद डाळ। आणि 2 किलो साबुदाणे आणले, कारण कसं गुरुवारी आमचा उपवास असतो त्यामुळे साबुदाणा शेंगदाणा हे मी थोडंसं जास्त क्वांटिटीमध्येच भरते। अशा प्रकारे असा काहीसा किराणा आणला होता मी। तर बघा हा ना मॉर्टिनचा स्प्रे, हा 2 in 1 स्प्रे आहे, त्यामुळे मॉस्किटो आणि कॉकरोचसाठी तर हाच वापरते मी। याचा रिझल्ट खूप छान आहे, ट्रॉल्यांच्या खाली वगैरे तुम्ही हे मारू शकता स्प्रे। हा मुंग्या वगैरे दोघं कॉकरोच वगैरे दोघं काम करतं। आणि हे बघा हे विको मंजन आणले, हे डाबर लाल, आणि ह्या
याचा पण एक सेपरेट व्हिडिओ येईल तुम्हाला, कारण हे मंजन मी घरी कशा पद्धतीने तयार करते तो पण तुम्हाला व्हिडिओ येईल. तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. आणि हे मंजन खूप युजफुल आहे, त्यामुळे मी याची पूर्ण डिटेल तुम्हाला माहिती सांगेल. आणि हे फिनाईलचे बॉल आणलेत. आता हे मी डीमार्टमधून नाही आणले, हे मी होलसेलचं शॉप आहे तिथूनच आणलेत. तर हे आणलेत किती 245 रुपये याच्यावरती MRP आहे. मला हे 130 रुपीजला मिळाले. आणि 130 रुपीजला किती बॉल्स येते, 130 रुपीजला हे जवळजवळ याच्यात लिहिलेलं नाही आता किती बॉल्स आहेत ते बघायला लागेल मला. 500 ग्रॅम म्हणजे अर्धा किलो आहे. हां, 500 ग्रॅमचं पॅकेट आहे 130 रुपीजला. आणि याची MRP आहे 245. आणि आता मार्गशीर्ष महिना येतोय त्यासाठी हे बघा, ही भैया पावडर आणली मी. एक ऑल इन वन भैया पावडर आहे ही. तांबे पितळ सर्वांसाठी वापरू शकतो आपण. ही किचनवरच्या प्लॅटफॉर्मवरती जे काही डाग पडतात ना त्याच्यासाठी पण आपण यूज करू शकतो ही. आणि 50 रुपयाला 3 पॅकेट येते भैया पावडरचे. तर हे पण मी तिथूनच आणले किराणा दुकानातून. तर अशा काही ज्या वस्तू आहेत ना त्या आपण किराणा दुकानामधून घेतल्या ना तर आपल्याला खूप परवडतात आणि स्वस्त पण मिळतात आणि होलसेल दरात पण मिळतात. जर तुम्ही कल्याणमधून हा व्हिडिओ बघत असणार तर तुम्हाला माहितीच असेल, झुंजाराव मार्केट कल्याणमध्ये धान्य मार्केट, तिथून मी हा किराणा आणला आहे महावीर ट्रेडिंग्समधून. आणि त्यांचं सामान म्हणजे माल पण एकदम चांगला असतो, अजिबात खराब नसतो. आणि जसं सांगितलं तसंच ते देतात. जर ते होम डिलेवरी पण देतात. जर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही जाऊन तिथून घेऊ शकतात. आणि हा काही असं याचा व्हिडिओ नाही आहे की म्हणजे तुम्ही घेऊ शकतात हा तिथं जाऊन, तुम्हाला जे प्रमोशन म्हणून असं काही नाही आहे. मी असंच तिथून घेते म्हणून तुम्हाला दाखवलं मी की तिथून मी अशा प्रकारे सामान घेते म्हणून. आणि जे काही बंद पॅकेट असतात ना आपले म्हणजे ऑइल वगैरे साबण वगैरे ते सगळे मी डीमार्टमधून घेते, कारण तिथं कसं ऑफर असते आणि ते परवडतात पण, त्यामुळे मग मी तिथून घेते. आणि जर आपण इथून आपल्या याच्यातून घेतलं ना किराणा दुकानातून मग तिथे काही एवढी ऑफर नसते त्याच्यावरती, त्यामुळे अशा प्रकारे मी माझी किराण्याची शॉपिंग करते. तर बघा, किराणा माल आपण योग्य पद्धतीने भरला तर घराचा खर्च खूप सहज नियंत्रणात राहतो. स्मार्ट प्लॅनिंग आणि थोडी बचत दोन्हीही आपल्याला हातात आहेत. हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका उपयुक्त माहितीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. आणि महत्त्वाचं म्हणजे स्वस्त राहा, मस्त राहा आणि खुश राहा आणि आरोग्याची काळजी घ्या. सर्वांना श्री स्वामी समर्थ.